कोन दुभाजकाचे प्रमेय. प्रमेय आहे, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागते हे सिद्ध करा. पक्ष आहे, त्रिकोण ABCच्या C चा दुभाजक रेख AB ला E बिंदूत छेदतो. इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा त्रिकोण ABC मध्ये हा C कोनाचे दोन भाग झालेले आहेत, दुभागले गेला आहे. इथे साध्य आहे AE छेद EB बरोबर CA छेद CB. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर यामध्ये ही सिद्धता करण्यासाठी तुम्हाला एक रचना करावं लागेल. तर रचना आहे, बिंदू B मधून हा जो B मधून किरण CE हा जो CA आहे त्याला समांतर रेषा काढली. तर या CE ला समांतर ही DB काढलेली आहे. ती वाढवलेल्या AC ला बिंदू D मध्ये छेदते. तर इथं दाखवल्याप्रमाणे ही रचना केलेली आहे. आता ह्या रचनेनुसार आपल्याला सिद्धता सोडवायची आहे. तर ती सिद्धता सोडवत असताना इथं म्हणूया सिद्धता. ही सिद्धता सोडवताना ह्या स्टेप आहेत. तर ह्या 4 स्टेपमध्ये ही सिद्धता लक्षात ठेवा. तर पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी आणि चौथी. तर पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला ही रचना केलेली आपण या CE ला समांतर DB आहे त्याची ही छेदिका घेतली. तर छेदिकेच्या ह्या खाच्यामध्ये झालेले हे संगत कोन आहेत. तर ही संगत कोन ही स्टेप लक्षात ठेवा. दुसऱ्या स्टेपमध्ये या CE आणि DB ह्या समांतर रेषेला ही छेदिका घेतली BC. तर ह्या Z आकृतीच्या खाच्यामध्ये झालेले हे जे कोन आहेत ते व्युत्क्रम कोन आहेत. तरी व्युत्क्रम कोनाची स्टेप लक्षात ठेवा. तर इथे हा जर समद्विभुज त्रिकोण दाखवला आपण तर याच्या दोन बाजू सारख्या येतील. तर एकरूप कोनासमोरच्या बाजू एकरूप असतात. तर इथे BC जेवढे आहे तेवढी CD होईल. आता ह्या गुणधर्माचा वापर करून आपण ह्या दोन बाजू सारख्या दाखवणार आहे. त्यानंतर इथे जर CE ही DB ला समांतर असेल तर इथे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण वापर करून इथे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा आहे आणि फक्त ही CD काढून त्या जागी CB टाकायचे आहे. तर ह्या 4 स्टेप आहेत सिद्धतेच्या. तर ह्या 4 स्टेप कशा वापरायच्या त्या एक एक करून आपण बघूया. सर्वात पहिली स्टेप जी आहे ती आहे संगत कोनाची. तर त्यासाठी आपण इथं म्हणूया आकृतीमध्ये ही जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये इथे रेख CE समांतर बाजू BD. ही CE जी आहे ती BD ला समांतर आहे. तर ती आपण रचना केलेली आहे. ह्या रचनेनुसार आपल्याला हे संगत कोन जे आहेत त्याच्यामध्ये एकरूप दाखवायचे आहेत. तर कोन हा ACE इथं म्हणून कोन ACE हा एकरूप आहे कोन ADB. याला एक नंबर म्हणा. याला कारण देऊया आपण समांतर रेषे मधील संगत कोन कसोटी. आता ही दुसरी स्टेप वापरूया. ह्याच्यामध्ये व्युत्क्रम कोन घ्यायचे आहेत आपल्याला. तर त्यासाठी इथे छेदिका तुम्हाला ही CB घ्यायची आहे. तर इथे म्हणूया कोन ECB एकरूप कोन CBD. कोन ECB एकरूप कोन CBD. याला विधान क्रमांक 2. याला कारण समांतर रेषे मधील याला कारण द्या व्युत्क्रम
कोन कसोटी। तर पक्षामध्ये आपल्याला सी कोनाचा दुभाजक दिलेला आहे, तर इथे म्हणूया कोन ACE एकरूप कोन ECB, याला विधान क्रमांक 3, त्याला कारण द्या पक्ष। तर हे ACE आणि ECB, तर ACE ला ADB एकरूप आहे आणि ECB ला CBD एकरूप आहे। तर हे जर एकरूप असतील तर हे जे दोन कोन आहेत म्हणजे हे सगळेच कोन एकरूप होतील, पण आपल्याला इथे ADB आणि CBD हे घ्यायचे आहेत, म्हणून इथं म्हणूया त्रिकोण BCD मध्ये हे जे कोन आहेत, कोन ADB एकरूप कोन, विधान 1 मधला हा जो भाग आहे ADB आणि विधान 2 मधला CBD, तर CBD, त्याला कारण म्हणूया विधान 1, 2, 3 वरून। तर विधान 1, 2, 3 वरून हे कोन एकरूप होतील। याचाच अर्थ हा समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणून इथं म्हणूया म्हणून त्रिकोण BCD हा समद्विभुज त्रिकोण आहे, कारण त्याचे दोन कोन एकरूप आहेत। तर हा जो BCD हा जर समद्विभुज त्रिकोण असेल तर ह्या कोनासमोरची जे एकरूप कोन आहेत त्या कोनासमोरच्या बाजू सुद्धा एकरूप असतील। मग इथे BC जेवढे आहे तेवढीच CD होईल, त्याला विधान क्रमांक 4 म्हणूया। तर इथे कारण द्या एकरूप कोना समोरील बाजू एकरूप असतात। त्रिकोणामध्ये जर दोन कोन एकरूप असतील तर त्या समोरच्या बाजू सुद्धा एकरूप असतात। तर इथे BC जेवढे आहे तेवढी CD होईल। आता याचे म्हणून इथं म्हणूया चौथ्या स्टेपमध्ये, ही जी चौथी स्टेप आहे त्यामध्ये आपल्याला ABD हा जो त्रिकोण घ्यायचा, त्रिकोण ABD मध्ये CE रेख CE समांतरे बाजू BD, ही रचना केली होती आपण। आता ह्या रचना जर केलेली असेल तर इथे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, तर इथे AE छेद EB बरोबर AC किंवा CL या AC छेद CD, याला कारण द्या प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाने। प्रमाणाचे मूलभूत प्रमेय किंवा प्रमेयाने। आता इथे विधान क्रमांक 4 मध्ये BC जेवढा आहे तेवढा CD आहे, मग इथे हा CD कट करायचा आहे आणि त्या जागी आपल्याला हा BC घ्यायचा आहे, म्हणजे AE छेद EB हा AC छेद CA केला तरी चालतो, किंवा इथे AC म्हणा, AC छेद CD च्या जागी आपल्याला BC घ्यायचा आहे, इथे BC, इथे विधान 4 वरून। आणि अशा प्रकारे आपली ही जे साध्यामध्ये होतं ते आलेलं आहे, ते इथे म्हणूया हे सिद्ध।